घरातल्या वादामध्ये माझ्या बहिणीचा पाय फ्रॅक्चर होतो म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? पिंट्या रिलॅक्स, मी सांगते ना. ऍक्च्युली या माझा आणि आईंचा वाद झाला होता, पण त्यांनी काही डोमेस्टिक व्हायलन्स नाही केलेले. काय झालं की मीच मॉप मागायला गेले आणि खाली पाणी होतं त्यामुळे मी पाय घसरून पडले. मी पडले. आणि हेच खरे, तू प्लीज याचा मोठा इश्यू नको ना करूस. इट्स ओके, सगळं नॉर्मल आहे. अरे फक्त हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. ओके, फार काही मोठी दुखापत नाही झालेली आहे. त्यामुळे तू प्लीज असं तक्रार नको करूस किंवा पोलिसांना नको ना बोलूस प्लीज. अधीरा, तुला याचा सिरियसनेस कळत नाही का बाळ? वाद, भांडणं, मतभेद प्रत्येक घरामध्ये होतात. संसार म्हटलं की भांडायला भांडं लागतंच, पण म्हणून काय सगळ्यांचे हातपाय मोडत नाहीत. आणि हे वागणं नॉर्मल नाही अधीरा, हा गुन्हा आहे. हो पिंट्या, आता मला सगळा सिरियसनेस कळतोय, म्हणूनच मी तुला सांगते की असं काही घडलेलं नाहीये. आणि अरे माझी आणि आईंची भांडणं होतात, सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती मिटूनही जातात. त्यांनी खरंच आजपर्यंत मला टच सुद्धा केलेला नाहीये. सो प्लीज ना, आणि पोलिसांना पटकन सांग की येऊ नका प्लीज. अधीरा, मी परत सांगतोय तुला घाबरायची गरज नाहीये. मी आहे तुझ्या बरोबर. आय नो पिंट्या, आता आय नो, पण असं खरंच काही असतं ना, मी स्वतःहून तुला सांगितलं असतं. पण या घरात अशा गोष्टी होतच राहतात. आणि मला असं वाटतं की घरातल्या सगळ्या गोष्टी आपण घरातच सॉर्ट केल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर येता कामा नाहीत. अरे शुअर, हे बघ, मला ना तुझी खूप काळजी वाटते. येस पिंट्या, आता आय एम ॲब्सोल्युटली शुअर. हा कमिशनर साहेब, सॉरी, पण पोलिसांना पाठवण्याची गरज नाहीये. सॉरी तुम्हाला त्रास दिला. हो, नक्की ऑफकोर्स. सॉरी अगेन.